मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांचं भूमिपूजन करण्यात येईल। अंतर्गत रस्ते, रिंग रोड, राम कालपथ या कामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल। तसंच जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन देखील होणार असून भाजप पालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार आहे। नाशिकच्या बहुप्रतीक्षित जिल्हा परिषदेच्या इमारतीचं आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। नाशिक जिल्हा परिषदेची नवी प्रशासकीय इमारत ही आधुनिक आणि सर्व सोयी सुविधांनी संपन्न असणार आहे। या इमारतीचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। शासकीय विश्रामगृहाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळामधल्या 8 ते 10 मंत्री आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। त्यापूर्वी विशेष काळजी घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमधील चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल। शिरीष कोतवाल यांच्या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार आहे। काँग्रेसचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून शिरीष कोतवाल यांच्यावर जबाबदारी होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं युती आघाडी संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी वडेट्टीवारांनी थेट महायुतीला लक्ष्य केलंय। वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितलंय की काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर तयार आहे, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत स्थानिक पातळीवरही युती होणार नाही। महायुतीमधील कुठल्याही घटक पक्षाशी युती करणार नाही। ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी जावं, त्यांच्याबरोबर आम्ही नाही। वंचितच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आमच्या बोलणी सुरू आहे स्थानिक पातळीवर, आणि वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती होताना आम्हाला दिसते आहे। आता राहिला विषय महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणारच आहोत। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित सोबत गेल्यास पक्षाला फायदा होईल असा सूर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आळवलाय। काँग्रेसच्या बैठकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी वंचित सोबत जाण्याची मागणी केल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आजही बैठक पार पडते। कालच्या बैठकीमध्ये वंचित सोबत आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव आल्यानंतर पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतून त्याला मंजुरी मिळाली आहे। यानंतर आज मनसे आणि इतर कोणत्या पक्षाची युती करण्यासंदर्भात प्रस्ताव येतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। महायुतीतील कोणत्याही पक्षाशी काँग्रेस पक्ष आघाडी करणार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजेंद्र गवई यांचा आरपीआय, महादेव जानकर यांचा रासप तसेच शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू आहे। या संघटना आणि पक्षांची आमची आघाडी होईल, आमचा लढा भाजपशी असेल असं सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढत आहोत तर कुठे आघाडी केली जाणार असल्याचे सपकाळ यांनी म्हटलंय। आम्ही कुठच्याही इंडिया अलायन्सच्या बाहेरच्या पार्टनरच्या सोबत जाऊ नये ही आमची असणारी आचारसंहिता होती। या व्यतिरिक्त काही संघटना आणि काही जणांशी पक्षाशी आपल्याला बोलायचं असेल तर बोलून आपण तशा प्रकारचा प्रस्ताव द्यायला सांगितलं होतं, आणि या चौकटीच्या अनुषंगाने सर्व आलेले आहेत। आमच्या घड्याळाच्या सोबत म्हणजे महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाच्या सोबत काँग्रेस पक्ष हा आघाडी आणि युती करणार नाही। त्याच ठिकाणी आम्ही पक्ष म्हणून जे आहोत हे कुठे स्वबळावर लढत आहोत, कुठे आमची मित्रपक्षाच्या सोबत आघाडी होत आहे, आणि या सर्व प्रक्रियेतून आम्ही निवडणुकींना पुढे जात आहोत। आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये वंचितच्या सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता, आणि अशा ठिकाणी वंचितसोबत जर आघाडी होत असेल, जिल्ह्याचे स्थानिक नेतृत्व आमचं आघाडी करत असेल तर त्यांना आम्ही हिरवी झेंडी दिलेली आहे। बातमी तळ कोकणातून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच कोकणामध्ये राजकीय फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे।
सिंधुदुर्गामधल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असं म्हटलं जात होतं. उद्धव ठाकरेंनी मात्र या चर्चेवरच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला शह देण्यासाठी नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते ठाकरेंपुढे घेऊन गेले आणि उद्धव ठाकरेंनी तत्काळ त्याला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे कणकवलीमध्ये नव्या स्थानिक समीकरणाची चर्चा ही केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहिली आहे. सिंधुदुर्गामधल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणताच प्रस्ताव नाही असं मंत्री उदय सामंतांकडून स्पष्ट करण्यात आलंय. सिंधुदुर्गात गेले काही दिवस दोन्ही शिवसेनेच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र उदय सामंतांनी त्यावर बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचा युतीचा प्रस्ताव आला तरी सोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान शिंदेची शिवसेना आणि भाजपसोबत कुठेही युती करायची नाही अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊतांनी दिली आहे. स्थानिक पातळीवर आघाडी किंवा नगरविकास आघाडी वगैरे असं करू शकतात, परंतु ह्या आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हातमिळवणी करता कामा नये अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षाशी जवळीक करणं कदापि शक्य नाही, अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गद्दार गट आणि भाजप यांच्यावर कोणत्या परिस्थितीत हात मिळवणी नाही म्हणजे नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मुंबईमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिंदेंनी ही बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता मुक्तागिरी बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. परळी नगर परिषदेसाठी तब्बल 15 वर्षांनी मुंडे बहीण भावाची युती होती आहे. परळी नगर परिषदेसाठीच्या युतीवर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे लवकरच शिक्कामोर्तब करतील. 17 तारखेपर्यंत यावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय. परळी नगर परिषदेच्या 35 जागांपैकी 12 ते 15 जागांवर भाजप तर 20 ते 23 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 2016च्या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीने 5 जागी तर राष्ट्रवादी आघाडी 28 जागांवर विजय मिळवलेला होता. मधल्या काळात दोन्ही बहीण भावांमध्ये मोठं वितुष्ट निर्माण झालेलं होतं. भगवान गडावरूनही दोघांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली होती. मात्र पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंडे बहीण भाऊ एकत्र आले. सगळ्या शक्यता 17 तारखेपर्यंत वर्तवल्या जातील. त्या तुम्ही पण बघा काय होईल ते. 17 तारखेपर्यंत जे मी म्हणलं त्याला काही पर्याय अपवाद नाही. जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजप विरोधात खतखत व्यक्त केली आहे. भाजपला एकला चलोरेची हौस आली आहे, मात्र त्यांनी कुणालाही कमी समजू नये असं खोतकर म्हणालेत. भाजपला कुणाची गरज राहिलेली नाहीये असंच त्यांच्या वागण्यावरून वाटतंय असं खोचक विधान खोतकरांनी केलंय. कधी कधी काय असतं माहिती का, झाड थोडंसं मोठं झालं ना तर खालच्या लोकांना ते विसरत असतं. अशीच काही अवस्था मला मित्रांची झालेली अशी वाटते. त्यांना वाटतं की आता फार काही आम्ही मोठे झालो तर लोकांनी वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की हे सर्व 5 बोटं एक साथ असेल तर ताकद मोठी वाटते. त्यांना आता एकला चरोची हौस या ठिकाणी आलेली, एकला चरोची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यांना लाभ येते. बघू, घोडा मैदान आगे देखेंगे, हम भी कुछ कम नहीं. आरपीआय आगामी मुंबई महापालिका निवडणूक महायुतीतच लढणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्ट केलंय. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 14 जागांची मागणी आम्ही महायुतीकडे करणार असल्याचे आठवलेंनी म्हटलंय. तर काँग्रेस जर स्वबळावर लढणार असेल तर त्याचा आम्हाला फायदा होईल असंही आठवलेंनी म्हटलंय. मुंबईमध्ये मात्र महायुती असणार आहे. मुंबईमध्ये BJP, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. मुंबईमध्ये आम्हाला एक 14-15 जागा आम्हाला असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. कारण मागच्या वेळेस आमचे एकदा 12 नगरसेवक RPI होते, त्यामुळं 14-15 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. नवी मुंबईमधल्या पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आणणार, घराणेशाहीतील व्यक्तीला महापौर बनवण्यास माझा विरोध असल्याचं म्हणत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंचं नाव न घेता मंदा गणेश नाईक यांना टोला. नवी मुंबई महापालिकेची महापौर महिला बनणार, तीही सर्वसामान्य घरातील असेल असंही मंदा म्हात्रेंनी म्हटलंय. 56 इंचाची छाती माझी फुलणार आहे. त्याचं कारण असं आहे
की 56 नगरसेविका माझ्या दिमतीला मिळणार आणि कदाचित आरक्षण आलं तर महापौर महिला झालं तर आणखी नव्या मुंबईमध्ये महिला राज हे आल्याशिवाय राहणार नाही. पुरुषांची जी मक्तेदारी जी गेली 30 वर्ष होती, महापौर झाले तरी इथे पुरुषच निर्णय घ्यायचे, ती सगळी मक्तेदारी सध्या तर मी मोडीत काढलेली आहे. जवळजवळ 25 वर्ष झाली मी मोडलेली आहे. पण अजून जर या 56 महिला जर माझ्याबरोबर आल्या आणि महापौर, तर नवी मुंबईमध्ये पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी ही मी तोडून काढल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून संघटनात्मक पातळीवर मोठी हालचाल करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी 4 नव्या सरचिटणीसांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये राजेश शिरवळकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परोळकर यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी या 4 नेत्यांवर महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाते. या नव्या नियुक्त्यांमुळे मुंबई भाजपमध्ये नवीन उत्साह आणि निवडणुकीपूर्वीचे राजकीय समीकरण अधिक जोमात येणार असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे. जेजुरीमध्ये अजित पवारांच्या आणि शरद पवारांना धक्का दिलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत. बारभाई यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. पालिका निवडणुकांपूर्वी जालन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकरांनी शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केलाय. आंबेकरांनी साथ सोडणं हा ठाकरेंसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय. भास्कर आंबेकरांचा पक्षप्रवेश ही अर्जुन खोतकरांची मोठी खेळी समजली जाते. तर आंबेकरांनी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रसिद्ध केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर जळगावमध्ये ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. मंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वामध्ये अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे जळगावात शिंदेच्या सेनेची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या भूमीमध्ये आम्ही यंदा पाऊल टाकून नगरपालिका निवडणुका लढणार असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी थेट जाहीर केलंय. त्यामुळे प्रहार रायगड जिल्ह्यामध्ये यंदाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपली ताकद आजमावणार असल्याचं पाहायला मिळतंय. जिथे आमची तयारी तिथेही जोमानं लढू असं बच्चू कडू म्हणालेत. तर शेकापत सोबत आघाडी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. रायगड जिल्ह्यात काय निवडणूक लढवण्यात लढू ना, न लढवायला काय झालं. उलट रायगडात लढणं अधिक चांगलं आहे. कारण छत्रपतींच्या भूमीत राजधानीमध्ये आम्ही पाऊल टाकणं म्हणजे त्याचा स्पर्श निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगला राहील. बीड जिल्ह्यामधल्या 6 नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड शहरामध्ये बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. बीड, गेवराई, धारूर आणि त्यासोबतच माजलगाव नगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांच्या त्या बैठका घेत आहेत. दरम्यान बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय. याबाबत लवकरच अधिकृत घोषणाही होईल अशी माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अविनाश पाटील यांची घोषणा झाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी घोषित केली आहे. गंगापूर हा शिवसेनेचा गड असून त्यांच्या विजयी संपादनासाठी खैरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं फॉर्म वाटपाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले फॉर्म भरलेत. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, दीपक पारडीवाला हे उपस्थित होते. अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये विद्या कावरेंनी नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारलाय. नितीन अडसुळांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त झाल्यानं विशेष सभा घेण्यात आली. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्या कावरेंनी 11-6 मतांनी विजय मिळवलाय. भंडाऱ्यामध्ये नगराध्यक्षपदावरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये चांगली स्पर्धा दिसून येते. एका बाजूला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या शर्यतीमध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठी हा निर्णय इलेक्टिव्ह मेरिटनुसार घेतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलाय. सुरुवातीला 6 महिला इच्छुक उमेदवार स्पर्धेत होता. मात्र आता त्यातील 3 महिलांची नावं पक्षश्रेष्ठींकडे सुचवण्यात आली आहेत. सर्वेत ज्यांचं नाव समोर येईल त्यालाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल असा विश्वास शिंदे सेनेचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी व्यक्त केलाय. इलेक्टिव्ह मेरिट्सवर जे कोणी सर्वेमध्ये पुढे येईल त्यांना आम्ही तिकीट देऊ.
जे लोक आता बोलत आहेत की नाही भोंडेकर साहेबांनी आपल्या पत्नीला तिकीट दिलं, हे एकदम चुकीचं आहे. इलेक्टिव्ह मेरिट्स डॉक्टर अश्विनीताई भोंडेकरमध्ये असतील आणि त्या सर्वेमध्ये सगळ्यात पुढे असतील तर नक्कीच आम्ही त्यांना तिकीट देऊ. राजन पाटील आणि यशवंत माने यांच्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिलेला 50 लाख रुपयांची ऑफर दिली असा आरोप मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी केला होता. यावर संबंधित महिला उज्ज्वला थिटे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. यशवंत मानेंनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे अशी मागणी उज्ज्वला थिटे या महिलेनं केली आहे. सुप्रिया सुळेंच्या सांगण्यावरून यशवंत माने यांची भेट घेतली होती असंही त्या म्हणाल्यात. दरम्यान नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी उभं राहू नये यासाठी हा आरोप करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय. माजी आमदार यशवंत माने हे कुणाच्या सांगण्यावरून बोलते हे त्यांनी आधी सांगावं मला. आणि माजी आमदार त्यावेळेस उमेदवार होते आणि त्यावेळेस एका उमेदवाराला जर एखादी महिला जर ऑफर मागत असेल, ऑफर केली असेल, म्हणत असेल की मला असं अशी मागणी केली असेल, मला हे द्या, मला ते द्या, तर त्यांचं ऑफिस जिथं होतं ना तिथं मी सुप्रिया त्यांच्या सांगण्यावरून गेलेले होते. त्यांनी दाखवा कुठल्याही माझे अकाउंट चेक करावे, माझ्या नावावर आता 1-2 वर्षामध्ये कुठं गाडी आहे का, फ्लॅट आहे का, बंगला आहे का, कुठल्या नातेवाईकांच्या अकाउंटवर मी कधी पैसे ट्रान्सफर केले असतील का, हेही दाखवावं. नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात कुंडलवाडी शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यासाठी जकात नाका येथे SST पथकाची स्थापना करण्यात आली आहे. SST पथकाचं बुधवारी बिलोलीकडून कुंडलवाडी शहराकडे येणाऱ्या एका कारला अडवत तपासणी केली असता कारमध्ये 21 लाखांची रोख रक्कम आढळली आहे. SST पथकानं ही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी आता नवीन तारीख मिळाली आहे. या दोन्ही पक्षांच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालय पुढच्या वर्षी म्हणजे 21 जानेवारीला सुनावणी करणार आहे. युक्तिवादासाठी दोन्ही पक्षांना 2-2 तासांचा वेळ मिळणार आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पडल्यानंतर याचा फैसला होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट हे अत्युच्च आहे. आम्हाला आजही विश्वास आहे की ते न्याय करतील, परंतु न्याय हा वेळेत झाला पाहिजे तरच त्या न्यायाला अर्थ असतो आणि तो न्याय वेळेत व्हावा, लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा होती. परंतु आज त्यांनी दिलेलं 21 तारीख ही शेवटी आपल्याजवळ दुसरा काय पर्याय नसतो. माननीय सुप्रीम कोर्टाला ज्याप्रमाणे त्यांना वाटलं त्याप्रमाणे त्यांनी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण विस्मरणात जाण्याआधी निकाल लागेल यावर आमचा आजही ठाम विश्वास आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुढे ढकलली गेली त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनावणीची बतावणी सुरू असल्याचंही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. फुकटचा ताठा आणि नाव उभाठा म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी नुकताच मराठवाड्याचा दौरा केला, मात्र साधा बिस्किटचा पुडाही घेऊन आले नाहीत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर आम्हाला दगाबाज म्हणतात, पण काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली हे जनतेनं ओळखलंय असंही शिंदे म्हणाले. ते परभणीमध्ये बोलत होते. काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले, हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही, देण्यासारखं काय नाही, काय नाही, काय नाही. मग कशाला जाता लोकांकडे? अरे एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन जायचं तर त्या पोरांना. उद्योजक गौतम अदानी, शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लग्न समारंभामध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. IPS अधिकारी प्रवीण पवार यांच्या मुलीच्या लग्नामध्ये पवार, फडणवीस, अदानी एकत्र आले. IPS अधिकारी दरम्यान प्रवीण रामदाव पवार यांची कन्या प्राजक्ता आणि हिमांशू यांच्या लग्न समारंभात उपस्थित राहिलो. नवदाम्पत्य शुभाशीर्वाद दिले अशी एक पोस्ट शरद पवारांनी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक काल पार पडली आहे. या निवडणुकीनंतर जितेंद्र आव्हाडांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. आव्हाडांनी या निवडणुकीमध्ये नवीन शेट्टींचा 48 मतांच्या फरकानं पराभव केला. सचिवपदी उन्मेष खानविलकर तर सहसचिव पदाच्या निवडणुकीमध्ये निलेश भोसलेंनी बाजी मारली. तर खजिनदार पदाची निवडणूक अरमान मलिक यांनी 100 पेक्षा जास्त मतांनी जिंकली आहे. मिलिंद नार्वेकर MCAच्या कार्यकारिणी समितीवर पुन्हा एकदा निवडून आले. त्यांच्यासह कार्यकारिणी सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये एकूण 9 उमेदवार विजयी झालेत. दरम्यान MCAच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे. तर राजदीप गुप्ता यांची T20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निवडणुकीमध्ये एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावलाय. लोकांनी आमचे मैदान क्लब सेक्रेटरीची एक स्पेशालिटी आहे, ते कुठल्याही दबावाला कधी घाबरत नाही. ते कधी मुंबई क्रिकेटच्या भल्यासाठी काम करतात आणि असे अनेक
2, 3, 4 गट माझ्यामध्ये या निवडणुकीत होते. त्याच्यात जे चांगले लोक होते ते मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रत्येक क्लब सेक्रेटरी जिंकून दिलेत. पण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जी नावं ठरतात त्या नावानं तुम्ही गाळलं अशी पण एक चर्चा आहे. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट, माननीय शरद पवारांचा सपोर्ट आणि आशिष शेलारांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही सगळे लढलो आहोत. प्रत्यक्षात जी तुम्ही किंवा अजिंक्य नाईक यांची जी नावं आली होती त्याच्या खालची जी नावं होती आणि जी शरद पवारांना आणि आशिष शेलारांना कोण काय प्रिंट करतं ह्याच्यावरती निवडणुका होत नाहीत. आशिष शेलार आमच्या बरोबर होते, पवार शेलार पॅनर होतं, मी त्यांचा उमेदवार आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघा, हे पवार शेलार पॅनर म्हणूनच जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.